सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. लामज विरुद्ध सालोशी या मॅचला होतोय प्रारंभ. जबरदस्त मॅच दोन संघांमध्ये खरं तर सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या भेटीला आणि दोन मातब्बर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. बॅटिंग होती आणि सुरुवात करत आहोत तिथे शिवाजी. बॉलर तयार. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आहे. समोरच खेळलाय. सिंगल मिळाली आहे. जबरदस्त इथे पहिलाच बॉल खोलव्यात टाकला होता. त्याला ड्राईव्ह केलाय आणि मिडॉनला फिल्डर येत असताना इथे आणि तिथून मात्र पहिल्याच बॉलवरती श्री गणेश होत आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर एकमेकांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने खेळणार आहेत. एकमेक समिती कित्येक वेळा क्रिकेट खेळलेत परंतु सुरुवात एक धावेने केलेली आहे. राकेश कदम संकेत चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जातो एका धावेसाठी. सावकाश केलेला हा फटका लोअर फुलटॉस होता. त्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे परंतु बॉल चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे माइंडसेट बॅटरचा काय असणार आहे. जरी फुलटॉस आला तरी संयमानं शांततेनं खेळणं हेच तो करतोय. निश्चित कारण प्रयत्न हाच आहे की संयमाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. त्यामुळे डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय आणि 2 बॉलच्या पाठीमागे 2 सिंगल. बॉल क्रमांक 3. फुल टॉस बॉल. प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पंच सांगतात की वाईड +1 अशा 2 धावा सोडून दिलाय हा बॉल. फुलटॉस होता. हा कटवला तरी एकाच वेळेस आपण पाहिलं तर चौकार षटकार गेला असता परंतु थोडासा आपण पाहिलं तर थोडा फाईन राहिला आणि त्याच कारणाने बॉलला हा सोडून दिला आणि त्याच्यानंतर 1+1 अशा 2 धावा आपण ऍड करतो. टोटल झाल्या. त्या पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं शिवाजी आणि 4 धावा फलकावरती आहे. अजूनही या ओव्हरमध्ये उमेश सर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. संकेत चव्हाण एका बाजूला, राकेश कदम ही आक्रमक जोडी तर एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू शिवाजी चव्हाण पुढे गेलेले आहेत. यष्टी रक्षक पाठीमागे आपलं काम करतायत परंतु इथे बालंबाल बचावलेले आहेत. जबरदस्त इथे बॉलिंग स्पेल आणि त्याचबरोबर मी एसटी रक्षक आणि के सेदारचं कौतुक करेन कारण का युवा आहे आणि वारंवार एसटी रक्षक करत आला आणि खूप चांगलं इथे किपिंग त्याच्या माध्यमातून. शिवाजी चव्हाण पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे बॉल. या गोष्टी टाळाव्या लागतील. वाईड +1. नाराज आहे शिवाजी. खरं तर वाईट बॉल गेलाय त्याच्यामध्ये पुन्हा एकदा प्लस धावा मिळते आणि धावा येणं खरं तर लांबच टीमसाठी खूप महत्वाचं आहे. धावा येत आहेत. 2 मी म्हणेन खराब बॉल टाकले आणि दोन्ही बॉल आपण पाहिले स्वर त्याच्यामध्ये 1 रन्स त्यांना मिळालेली आहे. म्हणजे आतापर्यंत 2 बॉल इथे डॅमेज टाकलेत. शिवाजीची ही खराब सुरुवात परंतु 6 धावा फलकावरती आहेत. अजूनही इथून पुढे 3 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. संकेत चव्हाण स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. बॉल आला त्याला मॅनेज केलेला आहे. फक्त कट केलेला आहे आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गल्लीमध्ये बॉल ढकलून दिलेला आहे. बॅटर आणि 1 सिंगल येते. 1 सिंगलच्या वहीने एक चांगला विचार धार्मिक विचार आणलेला आहे दोन्ही टीमने आणि संयमानं शांततेनं कोणतेही धाडस दाखवत नाहीये. संकेत आणि राकेश 7 धावा फलकावरती आहेत. शिवाजी चव्हाण राईट अमोर द विकेट. समोरच्या बाजूला हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहेत. जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा चिरले. डावातला पहिला चौकार संकेत चव्हाण यांच्या बॅटमधून. जबरदस्त इथे फटका. अगदी मिडॉन होते. मिडॉनच्या साईडने बॉल जात असताना आणि आपण पाहिलं तर अगदी सी कॉर्नर मधून वेगानं अतुल येत होता परंतु येता हा बॉल खरं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला आहे आणि पहिला चौकार येतोय खरं तर बॅटरच्या बॅटमध्ये. आणि आता सुरुवात मोठ्या फटक्यांची चालू झालेली आहे. निलेश सर आता मॅचला या मजा येईल. निश्चित धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. षटकातला शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपदावरती आहे. लाल असा दिलीये परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे आता डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या 12 वरती 0. जबरदस्त इथे बॉल डिलिव्हर केलेला आहे शिवाजी चव्हाणने. अगदी हलुवार पद्धतीने टाकला. ब्लॉक ऑनचा बॉल थोडासा ऑफ साईडला कट लागली आणि तिथून मात्र एका धावेसाठी गेलेला आहे बॉल. काय जबरदस्त ओल राहिले आणि एकूण या षटकामध्ये आलेले आहेत त्या एकूण 12 धावा. त्याच्यामध्ये 4 एक्स्ट्रा रन्स मी म्हणेन. षटकाची झालेली समाधी. P1चं राकेश आपण पाहतो 1 बॉलच्या पाठीमागे 1 आणि संकेत 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा दिलेत. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतंय तर 60 धावा ह्या बनू शकतात. म्हणजे या सरासरीने उमेश सर लांबच टीमने जर बॅटिंग केली तर अपेक्षित धावा या स्कोर बोर्ड वरती 60 येऊ शकतात. म्हणजे ही 12ची सरासरी आहे. एका बाजूला आत्तापर्यंत जो खेळ झालेला आहे त्या खेळाबद्दल राकेश कदम यांनी केलेली बॅटिंग 3 मॅचमध्ये BCC गोगोई विरुद्ध 22 बनवल्या. त्यानंतर रामेगर विरुद्ध 1च बनवू शकले. सालोशी विरुद्ध आता त्यांनी 1 बनवलेली आहे. नॉट आउट आहेत. म्हणजे हे जे लेखाजोखा आहे ना 22 यार्ड क्रिकेट दाखवते की 3 मॅचमध्ये राकेश कदम यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे.
जेवढे कौतुक कराल आपण 22 या टेनिस तेवढंच कमी आहे, कारण का आता नुकताच मला वाटतं गेल्या हप्त्यामध्ये एक कोयना प्रीमियर लीग देखील त्यांनी 4 दिवसाची स्पर्धा कव्हर केलेली आहे. विवेक सेलार बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहेत आणि आता इथून पुढे धावांची गती वाढेल का किंवा विकेटच्या शोधामध्ये जातील काही देखील पाहिलं जाईल. गोलंदाज होतो इथे विवेक तयार स्ट्राईक एंडला. राकेश विवेक शेलार ओव्हर नंबर 2 साठी येत आहे. स्ट्रायकर एंडला राकेश कदम. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. जबरदस्त इथे बॉल पुढ्यात टाकला होता, पुढ्यातून बॉल थोडासा उचली घेतलाय आणि आलाय तो इथे डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी विवेक सेलारची आपण पाहत आहोत. सेलार हा वार करतोय निलेश सर, पहिल्याच बॉलवरती वार केलाय, धमाका केलाय यार, लाजवाब बॉलिंग. निश्चित आता प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरलाय. जबरदस्त इथे बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचले घेतलेला आहे. दारू पिएगा तो हलते हुलते डान्सर और गेंद उछाल देते उसको कहते दोस्तों बाउंसर. आणि तो प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलाय. और सिगरेट पिओ तो कॅन्सर. बॉलर तयार विवेक शेलार. सन्मान देण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. दिशाहीन बॉल आहे. सिंगल डबल 2 धावा. जबरदस्त इथे बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हा बॉल इथे वाईट टाकलेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. एक चांगली मॅच आपल्या भेटीला, परंतु इथे वाईटच्या नुसार आपण पाहिलं तर धावा झाल्यात एकूण 14 धावा. या ओव्हर मधला पहिला वाईट आपण विवेक शेलारचा पाहतोय. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली होती, परंतु हा दिशाहीन बॉल +1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला एक छोटीशी पार्टनरशिप टीम लामससाठी उभी राहिलेली आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरतून विवेक शेलार पुन्हा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा आलेले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग. यष्ट्यांचा वेध. फलंदाज क्लीन बोल्ड. मधली यष्टी वाकवली आहे. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम लामजला. जबरदस्त इथे बॉलिंग आणि परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बुंदा फेक गोलंदाजी करत असताना सेलारने इथे पुन्हा एकदा वार केलेला आहे. पहिला पण बॉल पडला वाईट, त्याच्यानंतर अगदी मधोमध टाकलाय आणि फलंदाजाला इथे केलाय तो बात लाजवाब. कमबॅक जोमाने केलं. विवेक शेलार यांचं कौतुक करावं लागेल, कारण संघाला विकेट मिळत नव्हती. ती विकेट या खेळाडूने मिळवून दिलेली आहे आणि राकेश कदम सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलेलं आहे. एका मॅचमध्ये राकेश कदम यांनी 22 कुठल्या होत्या. अशा खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये सालोशीला आता यश मिळालेलं आहे. एका बाजूला ज्यांनी एका मॅचमध्ये येऊन फिनिशरची भूमिका बजावली होती ते सुजित कदम मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती या मॅचमध्ये त्यांना प्रमोट केलंय. गोलंदाजी मार्क वरतून विवेक शेलार. फटका तर आल्या पावली. सुजितने खेळलाय आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मी आलोय आणि त्याने षटकार मारलाय हेच सांगतोय. बॉल सीमा पार. षटकार. मी आलो, मी पाहिलं आणि जिंकलं. काय जबरदस्त या टायमिंग जुळलं गेलेलं आहे. लंघॉपचा क्षेत्ररक्षक बघा ज्या पद्धतीनं बॅटचा आपण चेहरा, जो बॅटचा स्पीड आपण पाहिलाय लगोलग इथे केला आणि लंघॉपला खरं तर क्लिअर केलेला आहे आणि आलेला इथे दमदार आल्या पावली संदेश षटकार. वीरेंद्र सेहवाग स्टाईल डावाची सुरुवात केली आहे. हाई बॉल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागे चाललाय. सिंगलच मिळेल. जबरदस्त इथे बॉल टाकला. अगदी टप्पा थोडासा पाठी थोडासा आपण पाहिलं तर थोडा बाम झालेला आहे आणि इथून मात्र सिंगल येत आहे आणि चांगलं उत्तर मी म्हणेन ज्या पद्धतीनं गोलंदाज देतोय, परंतु संयमानं डाव आता इथे करावा लागेल लामस टीमला. धावा झाल्या. गोलंदाजीमध्ये सुजित कदम तयार. 3 मॅचमध्ये 36 धावा त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक बनवलेल्या आहेत. नॉट आउट आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. फटका खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. डीपला प्रोटेक्शन आहे. खेळाडू जातील का आणि अखेरकार या बॉलवरती रन्स मिळेल. एक सिंगल आलेले आहे. बॅकफुटला आले, पंच केला, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळला होता. खेळाडू धावत होते, परंतु नशिबाची साथ मी म्हणेन आहे सालोची टीमला. एक सिंगल आलेली आहे. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये थोडंसं बॅकफुटला थोडासा बॉल बाहेर होता. पॉईंट डोक्याच्या वरनं बॉल निघत जात असताना परंतु डीपेस्टच्या कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगानं गेला होता, परंतु अगदी बॉल आपण पाहिला तर क्लॅरिटी अगदी दाखवली जाते. तिथून मात्र एक सिंगल येते. बघता बघता 2 षटकांचा निलेश सर खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत एकूण 22 धावा. 11चा आपण पाहिलं तर करंट रन रेट आपल्याला दाखवला जातोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 55 धावा आता होऊ शकतात. एका बाजूला 11ची सरासरी सुरू आहे, त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं हे आहे. संकेत चव्हाण 5 बॉलच्या पाठीमागे 7 आणि सुजित कदम
3 बॉल खेळताना बनवलेले आहेत धावा 8. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि बॅटिंग पॉवर प्लेचं इथे अवलंबन केलंय का? बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर नंबर 3 साठी घेतलेला आहे आणि गोलंदाजी मार्क वरती बॅटिंग पॉवर प्ले मध्ये नवनीत चव्हाण. वेगाने टाकलेला बॉल पायावरती आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग तिकडे होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त इथे फिल्डिंग आणि गोलंदाजाचं मी कौतुक देखील करेन. काय जबरदस्त वेग आहे, पन्नाट प्रचंड वेग आणि अचूक खरं तर जागेवरती त्याने टप्पा हाताला. ब्लॉकॉनचा बॉल होता, ऑन साईडला टच जरूर केलाय, पण तितक्याच देखील ताकदीची तुमची फिल्डिंग पाहायला म्हणजे तुमचा बेस्ट. ॲज अ तुम्ही बॅटिंग करताय, तुम्ही बॉलिंग करताय, परंतु कधी कधी निलेश सर फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकल्या जातात. निश्चित आहे. बॉलर तयार. ओ हो, काय बॉल टाकलाय, भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेग. फलंदाज आणखीन एक क्लीन बॉल, डावी यष्टी वाकवलीये, खेळपट्टी पासून वेगळी केलीये. सुजित कदम इथे माघारी. इंटरेस्टिंग राहील हा रिप्लेस टेलिकास्ट. गेला जबरदस्त वेग आपण पाहिलाय, त्याच्यानंतर डावी असती एक उडवलेली आहे आणि काय जबरदस्त या प्रचंड वेग, भन्नाट वेग, वेगावरती स्वार होतोय, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय. ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, कॉम्बिनेशन या सर्व काही गोष्टी या बॉलच्या पाठीमागे निलेश सर संपन्न झालेल्या आहेत. वेगाचा बेताब बादशाह अर्थात नवनीत चव्हाणच्या लाजवाब आक्रमण गोलंदाजी. सालोशे टीमचा रफ्तारचा सौदागर आहे. फलंदाजाने उजवी अष्टी झाकली, डावी उघडी ठेवली आणि तीच या सालोशीच्या नवनीत चव्हाण यांनी उडवली. 3 मॅच मध्ये 10 डॉट बॉल, 3 विकेट आणि 17 धावा देत 2 गडी. हा त्यांचा बेस्ट आहे आतापर्यंतचा या स्पर्धेमधला. इकॉनॉमी चांगली आहे. 8.70ची नवनीत चव्हाण तयार. बॉल हवेत खेळलाय, कॅचची संधी आहे का? खेळाडू वेगाने धावतायत, आलेत बॉलच्या खाली, परंतु झेल पकडू शकलेले नाहीये. 2 धावा मिळत आहेत या बॉलच्या पाठीमागे. जबरदस्त इथे बॉल हवेमध्ये स्वार केलेला होता इथे बॅटरने सँडी कदमने आणि त्याच्यानंतर 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते, परंतु बॉल अगदी आपण पाहिलं तर धरती मातेला इथे बहाल केला जातोय. शिवाजी बॉलवरती आले होते, हा कॅच ड्रॉप झालेला आहे, परंतु हा कॅच ड्रॉप जरूर झालाय, परंतु या डॉट बॉल ड्रॉप कॅचचा परिचय निस्वार्थ काय असणार आहे येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला माहीत पडेल. चांगली इथे खेळ दोन्ही संघ करतायत. सँडी कदम तयार. 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पाठीमागे आहे, धाव मिळणार नाही. डॉट. जबरदस्त इथे बॉल टाकलेला आहे नवनीत चव्हाणच्या माध्यमातून. बॅटची काढा लागली होती, त्याच्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले आहे, परंतु बॅटिंग पॉवर प्ले मध्ये निलेश सर आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. ही जमिनीची बाजू राहिली आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तुम्हाला खेळही त्याच प्रकारचा करावा लागेल. इथे धाव या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाहीये. डॉट आलेला आहे, धावसंख्या स्थिरावलेली आहे. प्रथम बॅटिंग करताना लांबजने बनवलेले आहे. धावा 25, 2 गडी बाद आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. त्याचबरोबर केस क्रीडा प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार सन्माननीय आदरणीय रामजी शिंदे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. बॉलर तयार. सोडून दिलाय, वाईट आलेला आहे, म्हणजे हा बॉल नवनीत चव्हाण यांना पुन्हा एकदा हाताळावा लागेल. धावसंख्या आता धावफलकावरती येते. तब्बल 26 धावा, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. त्याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय विजयजी कुरुचे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचं विशेष सहकार देखील राहिलंय. जाऊया आपण मॅचकडे. बॉलर तयार. नवनीत चव्हाण वेगावरती स्वार होणारा खेळाडू. एका बाजूला सँडी आणि संकेत चव्हाण यांच्याकडे प्रतिभा आहे. हो, चांगलाच बॉल टाकलाय पाठीमागच्या बाजूला. या बॉल वरती धावा किती मिळतील? एका धावेचं रूपांतर या जोडीने दुहेरीमध्ये केलेलं आहे. आता पंच काय सांगतील? लेग बाईटच्या या 2 धावा. जबरदस्त इथे बॉल नवनीत चव्हाणचा आपण षटक पाहतो. वेगावरती स्वार प्रत्येक वेळेस होतोय, प्रत्येक बॉल वरती होतोय आणि धावा झाल्या ते बघता बघता म्हणजे धाव संख्या देखील खूप चांगली आहे. निलेश सर अगदी बाहेर होता बॉल बॅकफुटला, त्याच्यानंतर पायामध्ये हा बॉल टाकला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चर्चा होते, चर्चा होणं खूप देखील महत्वाचं आहे. धावा झाल्या तर प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. ते एकूण 28 धावा धाव फलकावरती आहे.
त्याचबरोबर केळघर सौशी गावचे जे ग्रामस्थ व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपलं पुनश्च एकदा या श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2025च्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि ओव्हर नंबर आता 4 कडे वळूया. सेमी फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन बाजूची गावं आहेत, सालुशी आणि त्यांच्या विरुद्ध लामज अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 साठी महेंद्र चव्हाण यांना आणलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. संकेत चव्हाण 8 वरती आणि सँडी कदम 2 वरती बॅटिंग करतायत. आता प्रोजेक्टेड स्कोर थोडा कमी होतोय, म्हणजे धावसंख्येची उमेद सर जी गती थोडीशी कमी झाली ना ती वाढवावी लागेल. कारण संकेत चव्हाणने 6 बॉल खेळलेले आहेत, सँडी कदमने 4 बॉल खेळलेले आहेत, म्हणजे बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी व्यतीत केला आहे. परंतु आता धाडस करावं लागेल कारण 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धावा जास्त येऊ शकल्या नाही आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल गोलंदाज नवनीत चव्हाण यांना. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल आणि पंच सांगतात की व्हाईट बॉलचा कॉल होतोय. पहिलाच आपण पाहिलं तर महेश चव्हाणची डॅमेज सुरुवात होत असताना जरूर इथे उच्चांक कमी आहे 3 षटकांमध्ये, परंतु आता इथे हात खोलावे लागतील. इथे मोठे बॅटिंग मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर तुमचे मोठे फटके आले तरच तुमच्या बोर्डवरती धाबा येतील आणि तो प्रयत्न करावा लागेल. कारण का सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये जर सालोशी टीम तुमच्या विरुद्ध आहे तर तुम्हाला 60+ धावा जमा कराव्या लागतील. निश्चित, कारण 60+ धावा फायटिंग स्कोर किंवा आव्हानात्मक स्कोर असू शकतो या खेळपट्टीवरती. काल आपण पाहिलं की बरेचसे सामने सायंकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना अनेक संघांनी जिंकलेले आहेत. त्यामुळे इथे फाईट द्यायचे तर धावा उभ्या कराव्या लागतील. बॉलर तयार, आक्रमण केलं आडव्या बॅटने, पायांचा वापर होता, बॉल निघाला सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. जबरदस्त इथे स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला फाडत बॉल चिरत बॉल जात असताना आला ते इथे 4 धावा. थोडासा फुटवरचा वापर केला आणि तिथून मात्र 4 धावा मिळाल्या आहेत आणि या फटक्यांची आता आवश्यकता असणार आहे, या फटक्यांची गरज असणार आहे. हे फटके आले तर मॅच मध्ये चुरत, मॅच मध्ये ठसत आणि मॅच मध्ये एक वेगळाच रंगतदार निर्माण. थँक्यू सो मच. जाऊया पुढे एकदा मॅच कडे, जिथे आपण मॅच पाहिलं तर 2 संघ इथे सध्या फाईट करतात. टोटल झाल्या त्या बघता बघता एकूण 34 धावा. 3.3चा खेळ समाप्त झालेला आहे. दिलीप सरनोबाचा खेळ बाकी आहे, रस होत नाहीये. जरूर इथे चौकार आलाय, परंतु अतिशबाजी मोठ्या फटक्यांची करणं आता खूप महत्वाचं असणार आहे. अनिश्चित, अन्यथा उशीर होऊन बसेल. कारण ज्या प्रकारे रामेगर संघाचा डाव आपण पाठीमागच्या मॅचमध्ये पाहिला होता, कारण उशिरा मोठे फटके आले तोपर्यंत वेळ हातामधून निघून गेली होती. बॉलर तयार, फटका खेळला हवेत, खेळाडू जाऊन पोचतील का? बॉलच्या खाली आले, झेल निसटलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होत आहेत. आणखीन एका धावेचा प्रयत्न चालवला आहे, म्हणजे तब्बल 3 धावा. 34चा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे आणि एकाला आपल्या विकेट देऊन माघार यावं लागेल. धक्का क्रमांक 3 टीम लामच. काही गरज नव्हती, ते कॅच बॉल हवेमध्ये होता. त्याच्यानंतर मिस फिल्डिंग देखील झालेली आहे आणि फटका खूप चांगला होता. कॅच एक्स्ट्रा कव्हरला इथे ड्रॉप झाला, त्याच्यानंतर फेक केली होती आणि फेक आपण पाहिली तर कोणत्याही क्षेत्ररक्षकाला तो बॉल अडवता आला नाही. किंबहुना आपण पाहिलं तर शिवाजी चव्हाणने खूप चांगला इथे थ्रो केला आणि अगदी विकेटवरती फलंदाज आला होता आणि तिथून मात्र इथे रनआउट होतोय. आणखीन एक फलंदाज इथे डगआउटच्या दिशेला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
करावी लागेल. फटका तर खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि हा बॉल सीमारेषेच्या पार, धावसंख्या वाढवणारा. जबरदस्त इथे फटका खेळला. एक्स्ट्रा कबर डोक्याच्या वरनं खरं तर बॉल गोळीसारखा निघून चाललाय आणि खरं तर या मोठ्या फटक्यांची गरज होती आणि तोच फटका आता येत असताना आता बॅटिंग पॉवरफुल होती. आता धुडगूस घालतायत, आता धावा येत आहेत, कारण का या ओव्हरमध्ये एक वाईट, त्याच्यामध्ये 4 आणि 6. संकेत चव्हाण पुन्हा एकदा ऑफसाईडलाच फटका खेळलाय. खेळाडू सीमारेषेलगत थांबले, झडप घातली, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. जबरदस्त आता बॅटिंग होतीये. 2 धाबा इथे आलेल्या आहेत. चांगली ते फिल्डिंगचे देखील प्रास्ताविक आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा चालल्यात एकूण 45 धाबा धाव फलकावरती आणि बघता बघता इथे 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एकूण बॅटिंग करत असताना टीम लांबच संघ पोहोचलाय. 3 विकेट गॉन. 45 धावा धाव फलकावरती. आहे अनिल शिंदे. आपण पाहत आहोत टीमचा कॅप्टन, परंतु संकेत चव्हाणे काय जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. 11 बॉलच्या पाठीमागे 21 धावांचं खरं तर योगदान दिलंय. जिथे पडझड चालू होती तिथे या डावाला सावरण्याचं काम इथे संकेतने केलंय. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक असणार आहे. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज नवनीत चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये अनिल शिंदे स्ट्राईक वरती येतात. शेवटच्या ओव्हर मध्ये संकेत चव्हाण 21 वरती बॅटिंग करतायत. पहिला बॉल, ओव्हर नंबर 5. अंतिम षटकाला झाले सुरुवात. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे पहिल्याच मिळतीये. जबरदस्त येते बॉल वेगावरती स्वार आणि टप्प्यावरती आपण पाहिलं तर बॅटची अचूकता नाही. एक सिंगल आलेली आहे. समोर आपण पाहिलं तर सेट बॅटर संकेत असणार आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल येते. 46 लॉस ऑफ दी 3 विकेट. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि निलेश सर 5 बॉलच्या पाठीमागे जरी 2 मोठे विकेट आले तर या मॅचला दुसऱ्या इनिंग्स मध्ये एक रंगत पाहायला मिळेल. अनिश्चित म्हणजे हा संघ 60 पर्यंत तरी जाऊ शकेल. बॉलर तयार. हो, वेगाला प्रति उत्तर द्यायचं आहे. डॉट आलाय. जबरदस्त यार बॉलिंग. वेगाचा बेता बादशाह वेग संपूर्ण बाहेर काढतोय. निलेश सर मी कालपासून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. कालपासून आपण समालोचन करतोय, परंतु प्रत्येक गोलंदाजानं इथे वेग बाहेर काढलाय. जेव्हा जेव्हा तुम्ही मोठी एखादी टुर्नामेंट खेळताय, तुमची जेव्हा मनोबळ असतं, तुमचा उत्साह असतो, तो वाढत असतो आणि प्रत्येक जण वेगानं हा बॉलिंग करत असतो आणि तोच इथे वेग नवनीत चव्हाण. याच्या अगोदर मी त्याचा वेग कमी पाहिलाय, परंतु आज एक मूड मध्ये येतो, एक अँगल बनवतोय आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय जशी मागच्या मॅच मध्ये अनिल शिंदेने केली होती बॉलिंग. सालोशी एक्सप्रेस म्हणायला काय हरकत नाही. ज्या प्रकारे वेग आहे. ओव्हर नंबर 5. वेळेच्या चुकता वेगाला प्रत्युत्तर देताना साधावी लागेल. सिंगल मिळते. सिंगल आलेले आहे. जबरदस्त इथे गुड रेडी द बिटवीन द विकेट मिडॉन होता तिथे आणि एकच सिंगल येत असताना जबरदस्त बॉलिंगचा स्पेल. परंतु अनिल शिंदे काहीतरी मोठं करावं लागेल. टीमचा कॅप्टन मैदानामध्ये आहे, टीमचा लीडर मैदानामध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा लीडर मैदानामध्ये असतो त्यावेळेस काही होऊ शकतो. तुमची लीडरशिप पन्ना इथे दाखवावी लागेल. आज लीडरला नीडर बॅटिंग करावी लागेल. ओ, पुन्हा एकदा वेग 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 आणि वेग. बॉल डॉट. जबरदस्त यार बॉलिंगचं आपण जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. वेगावरती स्वार होतोय, परंतु समोर असणार आहे अनिल शिंदे. आपण पाहिलं तर खूप बाहेर बॉल टाकलाय. अनिल शिंदे काहीतरी मोठं करावं लागेल. बुद्धिबलामध्ये खरं तर राजा असतो जरूर दोन्ही साईडला, परंतु जास्त महत्व कुणाला दिलं जातं तर वजीरला महत्व दिलं जातं आणि सध्या हा मी म्हणजे या मॅच मध्ये वजीराची भूमिका पाडतोय. पायांचा वापर केलाय. थोडेसे पुढे आले. मिडॉनला खेळाडू आहे. थोडीशी गडबड झाली आहे. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही. एकच धाव. एकच धाव येथे मिळवली जाते. टोटल झाला एकूण 48 धावा. या बॉलवरती भाऊ एक मोठा हवा आहे. एक मोठा फटका तुम्हाला राजा बनवू शकतो आणि या बॉलवरती एकात मोठा विकेट येतोय तर या मॅचला दुसऱ्या इनिंग्स ला मजा येईल. आतापर्यंत फक्त 3च धावा दिलेल्या आहेत 5 बॉलच्या पाठीमागे. सुंदर चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल. फटका हवेत आहे. यष्टी रक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. पहिला डाव संपलाय. लामस टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 48. सालोशी टीमला बनवायच्या आहेत विजयासाठी धावा 49. येणारे बॉल 30. जबरदस्त इथे मॅच.
शक्ती क्रिकेट क्लब केळकर सोळशी आयोजित श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 5 जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन. आणि आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस, दुसरी सेमीफायनल मॅच एस टीचा. त्याच्या पाठीमागचा असणारा डोंगर, त्याचबरोबर ठाणे बेलापूर हायवे तुम्हाला त्याच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पाम बीचचाही रोड अगदी याच ग्राउंडच्या बाजूने गेलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा आढावा आपण घेतला आणि अवकाशातून अशा गोष्टी कशा दिसतात हे बघायला आपल्या डोळ्यांना आवडतं. आणि तेच प्रखरतेने इथे 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हने दाखवलेलं आहे. सत्र क्रमांक 2ला सुरुवात होईल. हा, अक्षय कदम यांनी सांगितलेलं आहे की पूर्वी आपल्याला अवकाशातून विमानाने किंवा हेलिकॉप्टरनंच या सर्व गोष्टी पाहायला मिळायच्या, परंतु ड्रोन आला म्हणजे एक आविष्कार झाला अक्षय. आणि ड्रोन सारखा कॅमेरा आला आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण अवकाशातून काही गोष्टी दिसतात कशा. मला वाटतं ज्यावेळेस आपण गावाला जातो आणि काही मंडळी जेव्हा ड्रोनचा व्ह्यू गावचा घेतात त्यावेळी आपल्या नद्या, त्याच्या काठेला बसलेली गावं, डोंगर, दर्या किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा, झाडं झुडपं बघायला आपल्याला आवडतात. आणि नवी मुंबईमध्ये या सर्व उंचच उंच इमारती. जबरदस्त. आपण जेवढं कौतुक कराल तेवढंच कमी आहे. आणि जाऊया आता सेकंड इनिंग्स मध्ये, जिथे महत्वाची मॅच या दोन संघांमध्ये एक चांगली आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. कारण काही 49 धाब्यांचं लक्ष असणार आहे या 5 षटकांमध्ये. सरासरी आपण पाहिलं तर 10ची सरासरी असणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहत आहोत, श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 5. एक दैत्य बांसवला काहीतरी नवीन करायचं. आज आपण ह्याच्या समोर आपण जे ट्रॉफ्या पाहत आहोत या ट्रॉफ्यांची आपण किंमत पाहिली तर मार्केटमध्ये थोडी कमी असते, परंतु याच ट्रॉफ्या जेव्हा या मंचावरती येतात त्यांची आपण किंमत पाहिली तर तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि तुमचा संघर्ष, हा मॅचमध्ये संघर्ष करून फायनलच्या मॅचमध्ये पुढे कोण जाणार आहे. सतीश चव्हाण आणि त्याचबरोबर त्याचे छोटे बंधू नवनीत चव्हाण इथे बॅटिंगसाठी आलेले आहेत. आणि ही जोडी अगदी आपण पाहिलं तर काही निलेश सर 6 षटकांमध्ये आपण बऱ्याचशा कालच्या दिवसापासून पाहतोय जे 4 षटकामध्ये, जे 3 षटकामध्ये जे बॅटर आघाडी लीड करण्यासाठी येतात तर काही आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले, परंतु सालोशी टीमची ही जोडी आहे याच्यामध्ये कोणतेही आतापर्यंत चेंजेस नाही आहे. म्हणजे अगदी सेम जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरवलेली आहे. कारण जर तुमचं कॉम्बिनेशन चांगलं बसलेलं आहे तर ते बदलायचं कशाला. म्हणजे त्याच प्रयत्नामध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेली आहे. जाऊया आपण मॅचकडे. स्ट्राईक एंडला असणार आहे नवनीत चव्हाण आणि दुसऱ्या एंडला सतीश चव्हाण. आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनिल शिंदे. म्हणजे बेस्ट टू बेस्ट सध्याच्या स्थितीला आपण मॅच पाहत आहोत. बेबी को बेस्ट पसंद है और सालो से टीम को चेस पसंद है. चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेले आहेत. पहिलाच बॉल अनिल शिंदे. 49 धाब्यांचं लक्ष असणार आहे. छोटेसं लक्ष मोठं करायचं आहे तर चांगली बॉलिंग, विकेट घेणं खूप महत्वाचं, फिल्डिंग युनिट साथ देणं खूप महत्वाचं, तेव्हाच ही मॅच जिंकली जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग साईडला दिशा दिली आहे आणि बॉल चालला इथे रबम पम 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 4 रन. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता आणि त्याला अगदी दिशा दिली या बॉलला. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉल येतोय चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल इथे स्वागत केलंय गोलंदाज. आणि सुरुवात कशी असावी हे नवनीत चव्हाणने करतर दाखवून दिले. पहिल्याच बॉल वरती चौका टोकलाय, लक्ष छोटा आहे आणि चांगली बॅटिंग. दुसऱ्या बॉल वरती विकेट करण्याचा, परंतु आपण पाहिलं तर तितका असा फटका बॅट वरती आला नाहीये, त्या काढण्यात आलेला हा डॉट बॉल. हा बॉल जर आपण पाहिला असेल ना उमेश सर, तर बॅटिंग करताना स्टिकर एंडवरती हा बॉल येतोय, त्याच्यामुळे तितका चांगला स्ट्रोक येऊ शकला नाही. आणि कौतुक करावं लागेल अनिल शिंदे यांचं, कमबॅक चांगलं केलंय. जबरदस्त येते बॉलिंग
इथे अनिल शिंदे करत असताना मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त यार हल्ला बॉल केला होता, धूमधडाका घातला होता या गोलंदाजानं. तोच गोलंदाज अनिल शिंदे पुन्हा एकदा तयार होतोय. ओ स्ट्रॉंग अपील केलेले आहे, सर्व जण एकत्र आलेले आहेत. कोणासाठी? नवनीत चव्हाणसाठी अपील केलेले आहे आणि पंचांचा इशारा नोट आउट. पंचांनी दाद इथे फेटाळलेली आहे, परंतु उत्साह होता अपील मध्ये. अनिल शिंदे यांचा हा बॉल आणि पहा यष्टी रक्षक अपील आणि त्यानंतर गोलंदाज अनिल शिंदे यांनी अपील केली, परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरही आला होता, म्हणजे बॉलने थोडीशी हरकत केली होती, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे आणि बॉल चांगल्या प्रकारे अनिल शिंदे यांनी कट केलाय. अपील 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 कोर्टामध्ये देखील वकील करत असतात आणि हीच इथे अपील या क्रिकेटच्या पटलावरती अनिल शिंदे आणि संपूर्ण टीमनं केली आहे. बॉलर तयार, जबरदस्त बॉल, पुन्हा एकदा डॉट आलाय. कटरचा दमदार मारा मैदानाच्या आतमध्ये, लामस टीमचा अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतायत. काय बॉलिंग केलेली आहे, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण हे 3 बॉल हाताळलेले आहेत. पहिला बॉल चौकार होता, त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट. अनिल शिंदे जबरदस्त इथे बॉलिंग पेश करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर इथे डॉट 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 बॉल. हा कोणाचा email ID चा .com नाहीये, हे अनिलचं षटक आहे, हे अनिलचे बॉल आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल आली या बॉलवरती पाठीमागच्या बाजूला. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये नवनीत चव्हाण प्रयत्न करतायत, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. प्रतिभा आहे नवनीत चव्हाण यांच्याकडे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आज आपली चमक मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 5 बॉल खेळले, 5 वरती बॅटिंग करतायत. टीमची टोटल 5 आहे आणि शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. जबरदस्त बॉलिंग, अफलातून बॉलिंग. 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अनिल शिंदे तयार होतोय. जबरदस्त इथे बॉल खोलव्यात टाकला होता, ड्राईव्ह केलं या बॉलला, मिडॉनला फिल्डिंग चांगली होती, डॉट बॉलची होती सांगता. शेवट केलं अनिल निगोड. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. हा तो शेवटचा बॉल होता, थोडासा पुढे सोडला, पायांची मुवमेंट चांगली पाहायला मिळाली, परंतु मिडॉनला खेळाडू होते, बॉल त्यांनी फील्ड केला, धाव मिळू शकली नाही. आता विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. धावसंख्या 5 धावा धाव फलकावरती आहे. नवनीत चव्हाण 6 बॉल खेळले, 5 बनवलेले आहेत, 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. इथून पुढे धावा 44. आता सतीश चव्हाण स्ट्राईक वरती पहिल्यांदा येत आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती आता ओव्हर नंबर 2. चला मित्रांनो, थोडीशी आपण घाई करूया, आपल्याकडे अजूनही मेगा फायनलचा एक सामना बाकी आहे. जबरदस्त इथे मॅच, प्रत्येकाला एकमेकाची कमजोरी माहिती आहे, कोणाची नस कुठे दाबली की त्याला त्रास होईल आणि सध्या तोच इथे मॅच इथे आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या किरण बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. पहिल्याच ओव्हरती फक्त 5 धावा झाल्या, 24 बॉलचा खेळ बाकी. 19 पाहिले तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11च्या सहाय्याने या मॅच मध्ये जावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम संघ सालोशी टीमने आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय बॉलिंग करण्यासाठी. किरण कदम बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे या मॅच मध्ये. किरण कदम कशा पद्धतीने होणार आहे, कारण का बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, 2 हात करावे लागतील. बॅटिंग पॉवर प्ले घेतात तेव्हा तुम्हाला बॅटिंग करणं खूप महत्वाचं असणार आहे. 5 षटकांचा आपण मॅच ही पाहत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. कोण ही मॅच जिंकेल आणि कोण जाईल टू टॉप मध्ये एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. बॉलिंगला होती सुरुवात, एक चांगली मॅच, चांगली लढत आणि लढतीमध्ये 2 संघ आमने सामने. किरण तयार होतोय. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा कट, एक सिंगल. बरेचसे बॉल आतापर्यंत सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिले ना, तर पाठीमागच्या बाजूला जास्त फटके आलेले आहेत आणि पाठीमागच्या बाजूला सिंगलच धाव मिळते याचा विचार आज बॅटिंग करताना टीम सालोशीला करावा लागेल. पहिल्या बॉलवरती ओव्हर नंबर 2च्या सिंगल आली आहे. दोन्ही टीम आपण सुस्थितीमध्ये पाहतोय, कारण का प्रेशरचा मॅच आहे हा. पहिला किंवा दुसऱ्या फेरीतला नाहीये, सेमीफायनलचा मॅच. चांगली लढत, स्विच हिट करण्याचा हिट केलाय स्टंपला, फलंदाज होईल सतीश चव्हाण. बाद, ठोक डीजे. पहिल्या विकेटचं पतन, स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि लाईन मिस करून बसले आणि बॉलने सरळ डाव्या एसटीचा वेध घेतलेला आहे आणि खेळपट्टीपासून एसटी वेगळी केलेली आहे. गोलंदाज किरण यांनी धक्का क्रमांक 1 लागलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम सालोशी टीमला
22 बॉल 43 धावांची गरज. सतीश चव्हाण, आज सतीश चव्हाण उमेश सर मोठा खेळ करू शकले नाही, एका धावेवरती माघारी गेलेत. सतीश चव्हाण स्विचेट करण्यासाठी गेले होते परंतु स्टंप झालेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी, वेगावरती स्वार, जबरदस्त इथे मॅच इथे पुढे जात असताना अनिल कदमने आपला ठेवलाय बॉलिंग वरती दम, विकेट काढलेली आहे. शिवाजी चव्हाण बॅटिंगसाठी खरं तर संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये असताना आता शिवाजी चव्हाणची बॅटिंग कशी होणार आहे. चांगला इथे खेळ केलेला आहे. आपण पाहिलं तर लो स्कोअरचा मॅच आहे परंतु लो स्कोअरचा मॅच भाऊ जर तुम्ही चांगलं काम कराल तर मोठा होत जातो. शिवाजी चव्हाण बॅकफुटला गेले, थोडीशी अपील देखील होती परंतु आलाय तो डॉट बॉल. चांगली सुरुवात. शिवाजी चव्हाण आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु काय बॉलिंग केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. किरण चांगले बॉल टाकतायत. आगीचे निखारे टाकतायत किरण कदम. लाजवाब बॉलिंग यार. शिवाजीला देखील बीट केलेला आहे परंतु पुढे घेऊन जायचं या मॅचला. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली केलेली आहे, टायमिंग प्रॉपर झालेला आहे. फिल्डर आहेत तिथे, येत आहेत धावत पळत. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. फटका चांगला होता, थोडासा गॅपमध्ये होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आले तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा धावून काढल्या. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक होता, अगदी म्हणजे मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळला. लॉंग ऑफला खेळाडू धावत गेले, वेगाने आले, सीमारेषेलगत बॉल अडवला, बॉलची फेकी केली. तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा मिळाल्या. जबरदस्त मॅच, अगदी जबरदस्त मॅच होत चाललाय. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, बॉल सोडून दिलाय. एकतर सिंगल आलेले आहे. पंचांचा इशारा येणं थोडंसं बाकी आहे. एक चांगला इथे खेळ केला मध्ये बेल. दोन्ही संघ आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने उतरतात. व्हाईट बॉलचा कॉल येतोय आणि 1+1 अशी आपण धाबा ऍड करूया. धाबा येणं आता खूप महत्वाचं असणार आहे. धाबा झाल्या ते आतापर्यंत एकूण 10 धाबा झालेल्या आहेत. निलेश सर बरेचसे बॉल बाकी आहेत आणि आणखी देखील अंतर कापायचं आहे सालोशेट टीमला. निश्चित पार्टनरशिपची गरज आहे अजूनही या मॅचमध्ये. 20 बॉल 39 धावांची गरज. एका बाजूला विकेट हव्या आहेत, म्हणजे अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. शिवाजीची चापट मारली शिवाजीने आणि बॉल निघून जातोय ते कव्हर पॉइंट टॅकलच्या वरनं. बॉल सीमा पार आलेला हा दमदार रूम मिळून 4 चौकार. काय फटका खेळला, बॅकफूट वरती गेले, त्यानंतर या बॉलला दिशा दिली, बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी मनोबल वाढवणारा फटका शिवाजी यांच्या बॅटमधून. मजा आली या मॅचला. आणखीन घेते जबरदस्त कव्हर डोक्याच्या वरनं बॉल फटका खेळला. इस्टा कव्हर मधून एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल आहे, यस नो परंतु पाठीमागे चाललेला आहे. एकच धाव मिळते आणि एका धावेनं टोटल झाले ते एकूण 15 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. उमेश सरांनी बॅटिंग करताना टीम सालोशेने बनवलेल्या आहे धावा तब्बल 15. आता येणारे 18 बॉल 34 धावांची गरज आहे. नवनीत चव्हाण बॅटिंग करतायत 5 वरती आणि शिवाजी चव्हाण बॅटिंग करतायत 7 वरती. शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, परंतु 18 बॉल 34 ची गरज. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं संगीत. आणि 34 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कोण ही मॅच घेऊन जाईल, कोण ही मॅच जिंकेल. जबरदस्त मॅच. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. प्रत्येकाचा खेळ माहिती आहे आणि त्या सिच्युएशनला सध्या ही मॅच जात असताना 18 बॉल 34 ची मॅच. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अनिल शिंदे समोर असणार आहे. शिवाजी चव्हाण. कोण ही मॅच घेऊन जाईल, कोण विजयाचा कळस इथे रोवला जाईल, कोणाच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग इथे केली गेली आतापर्यंत. फक्त 15 धावा 2 षटकामध्ये. त्याच्यामध्ये सतीश चव्हाण 5 आलेत. बॉलर तयार होतात अनिल शिंदे. पहिलाच बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन. अनिल शिंदे यांना या गोष्टी आता प्रकृतीने टाळाव्या लागतील. डाब्यास्तीच्या बाहेर बॉल टाकलेला आहे कारण धावा थोड्या कमी होत आहेत आणि धावसंख्येचा डोलारा सांभाळताना तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जबरदस्त इथे आपण पाहिलं तर बॉल टाकला होता. टप्पा खूप चांगला होता, वेग देखील खूप चांगला होता, परंतु दिशा खराब आहे. 16 धावा धाव फलकावरती. 18 बॉल आणि 33 ची आवश्यकता. मॅच ऑन. बॉलर तयार. जबरदस्त तर स्ट्रेट आउट फटका खेळलाय. समोर फिल्डर आहे तिथे. लॉंग ऑफ मध्ये एकच सिंगल येते. निश्चित आता एका बाजूला एकेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये शिवाजी चव्हाण करतायत आणि एका बाजूला नवनीत चव्हाण करतायत. याही बॉलवरती एक संयमाचा फटका, सिंगल मिळाली. जबरदस्त इथे मॅच सिंगल येते. 17 धावा धाव फलकावरती. अनिल शिंदे पुन्हा एकदा तयार होत आहेत.
चांगला इथे पुढे फटका केलेला आहे, थोडासा दूर होता हा बॉल, त्याच्यानंतर एकच सिंगल येते. सिंगल आता महत्व दिलं जात आहे. आता सध्याच्या घडीला या जोडीने उमेश सर काय केलेलं आहे, विकेटची पतजड आहे ती थांबवलेली आहे आणि एकेरी दुहेरी धावा घेत स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. टीमची धावसंख्या 18, एक गडी बाद. अनिल शिंदे चांगली बॉलिंग करतोय, त्याच कारणाने सध्या सिंगल वरती जोर ठेवलाय. हाच प्लॅनिंग त्याने, हाच त्यांचा मनसुबा आहे. अनिल शिंदे जबरदस्त फटका इथे येत असताना ना लोणार, ना खंड, ना नाशिक, ना शिर्डी, ना सोलापूर, ना कोल्हापूर, ओनली के सातारा. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. एका बाजूला मॅच मध्ये रोमांचक वाढवणारा षटकार आलाय, रोमांचकता वाढते आता मैदानाच्या आतमध्ये कारण मोठा टोला आलाय. अनिल शिंदे यांच्या विरुद्ध आक्रमण केलं नव्हतं, परंतु आता ते आक्रमण केलेलं आहे. मोठा फटका आला, काय फटका खेळला होता, जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. लाजवाब बॅटिंग आता हात खोलण्याचं इथे काम करतोय शिवाजी चव्हाण. जे पहिल्या मॅच मध्ये केले त्याचा तोच ते प्रयत्न करतो आहे. षटकार आलाय आणि षटकारच्या साहाय्याने झालं ते टोटल एकूण 24 धावा. मॅच ऑन राहिले दोन्ही टीम साठी. जबरदस्त मॅच, जबरदस्त लढत. बॉलर तयार, आणखी ते क्लासिकल ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत. जबरदस्त इथे अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोपर्यंत सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. मॅच ऑन, जबरदस्त बॅटिंग. एका धावेचं रूपांतर या जोडीने दुहेरीमध्ये केलेलं आहे. एका बाजूला धावांचा वेग बघता बघता वाढलेला आहे. टीम लामजला विकेटसाठी जावं लागेल. खास करून अनिल शिंदे यांचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि अनिल शिंदे यांच्याकडे भेदकता आहे, अचूकता आहे, प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे आणि या 2 बॉलच्या पाठीमागे एकाच दुसरी विकेट जर लामजला मिळाली ना तर हाही संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये जोमाने शिरकत करू शकतो आणि त्या 2 बॉलवरती तोच प्रयत्न करावा लागेल. जबरदस्त इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. अनिल शिंदे विकेटच्या शोधामध्ये त्या अँगलनी बॉलिंग करतायत. ओहो, बॉल सोडून दिला. इथे पावता बाब इथे पाहायला मिळतोय आणि इथे आलेला हा पुन्हा एकदा एक अव्यंतर थांबेड आपण पाहिलं तर 27 धावा. व्हाईट बॉलचा कॉल, दबाव. एका बाजूला आता अनिल शिंदे यांना जबाबदारी घ्यावी लागेल. लीड गोलंदाज आहे त्या टीमचे आणि त्यांना ते काम करावं लागेल. किरण कदम, लामज यांनी ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला, 2 डॉट टाकले होते, त्याचा लेखाजोखा आपण पाहिला. लास्ट 15 बॉल मैदानाच्या आतमध्ये काय झालेलं हे पाहिलं आपण. 27 वरती एक बॉल क्रमांक 5. बॉलर तयार, आणखीन किती विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय परंतु फिल्डर नाही तिथे कोणी. ओहो, रनिंग हँड कॅच. एसटी रक्षकाचं कौतुक 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 देऊया त्याला त्याच्या थाप. जबरदस्त फिल्डिंग इथे. आहे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. फटका फसला, बऱ्याचशा गोष्टी चिरत हा खेळाडू धावत गेला आणि अखेरकार पहा स्वतः पडले परंतु बॉलला हातामधून सोडलं नाही, कॅच पकडला, आपलं योगदान दिलं. एक चांगलं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. 16 धावा बनवून शिवाजी चव्हाण आउट होऊन माघारी गेलेले आहेत. आता लांबच टीमचं मनोबल वाढला असेल कारण एका बाजूला विकेट मिळत नव्हती, ती विकेट मिळाली आहे, परंतु एका बाजूला नवनीत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि षटकातला शेवटचा बॉल स्ट्राईक वरती आहेत अतुल शेलार. 13 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. अतुल शेलार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा अनिल शिंदे त्यांच्या खात्यामध्ये यश आलंय. जबरदस्त फटका, पहिलाच बॉल खेळत असताना काय लाजवाब यार फिल्डिंग. अगदी आपलं जे अंग आहे, जे शरीर आहे ते संपूर्ण झोकत दिलेलं आहे फिल्डरने. तोपर्यंत इथे 2 धावा घेतलेल्या आहेत. जबरदस्त मॅच, अगदी निलेश सर बॅलन्सिंग मॅच दोन्ही टीम कडे आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि टीमची धावसंख्या आहे 29 आणि आता विजयासाठी धावा किती बनवायच्या आहेत इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. येणारे 12 बॉल 20 धावांची गरज. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं
असतं इथे लाखापेक्षा ही स्पर्धा कमी नाहीये. लाच ऑफ या स्पर्धेचं आयोजन नियोजन केले. 12 बॉल इक्वेशन असणार आहे 20 धाब्यांचा. बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे गोलंदाज सुजित. बॉलिंग ट्रॅक वरती जबरदस्त इथे मॅच चालले. सुजित कदम मागचा देखील ओव्हर जबरदस्त टाकलेला आहे. 12 बॉल आणि इक्वेशन असणार आहे 20 धावांचं मॅच ऑन आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 10 रन आले तरी मॅच अगदी मॅच जिंकू शकते टीम सालोशी टीम. परंतु प्रयत्न हाच राहणार आहे गोलंदाजाचा की कमीत कमी धाबा देण्याचा आणि विकेट घेणं आता खूप महत्वाचं आहे. सुजित बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि समोर असणार आहे नवनीत चव्हाण. 7 बॉल जबरदस्त इथे बॉल टाकलाय. थोडीशी अपील केलेली आहे पंचांकडे आणि आलेला आहे पहिला बॉल डॉट. सुजित कदमचं कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. राऊंड द विकेट आलेले आहेत. मनोबल वाढला असेल आणि ओव्हर नंबर 4 मध्ये हा पहिलाच बॉल प्रभाव टाकतोय. नवनीत चव्हाण सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. वाईड यॉर्करचा वार केलाय. डॉट येतोय. नवनीत चव्हाण आज बॉलच्या पाठीमागे 7 हवेचं योगदान दिलेलं आहे आणि आता मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होईल का. हा बॉल सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय पंचांचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलेले आहे. त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल आहे. त्याच्यामुळे हा बॉल सुजित कदम यांना पुन्हा एकदा हाताळावा लागेल. 11 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉलर पुन्हा एकदा सुजित कदम तयार. पुन्हा एकदा काय जबरदस्त यार कमालीचा यॉर्कर टाकलाय. आणखीन एक इथे डॉट बॉल येतोय निलेश सर. डावपेच उधळून लावले. पदराले त्याचा वापर होता परंतु पहा नवनीत चव्हाण यांना बांधून ठेवणारा जकडून ठेवणारा बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी सुजित कदम मैदानाच्या आतमध्ये करतायत. हळूहळू आता उमेश सर या मॅच मध्ये रोमांचकता वाढत चाललेली आहे. प्रेक्षक देखील बरेचसे आता लाईव्हला जोडतायत. प्रेशर आहे कारण का मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मॅच खेळत असताना थोडासा प्रेशर क्रिएट होतोय. परंतु हा बॉल थांबणार नाहीये. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय ते डन 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 बिना बजरो इथे पायल बजती है. छम 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 4 रन. खाली बॉलला अडवताना आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या होत्या. याही बॉलवरती तोच प्रयत्न केला होता. फुल टॉस होता आणि फुल टॉसला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. लॉंगऑन मध्ये फील्ड होते. एक सिंगल येते. आता सध्याच्या घडीला धावसंख्या किती आहे तर 35 धावा धावफलकावरती येत आहे. सुजित कदम यांचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि ते चांगले टाकावे लागतील. अतुल शिलार 2 वरती, नवनीत चव्हाण 11 वरती. जबरदस्त आहे. आता मॅच चालली अगदी डीप पर्यंत ही मॅच खेळून जाण्याचा दोन्ही संघ इथे प्रयत्न करतायत. बॉलर तयार. अतुल शेलार यांचा वार. बॉल चालला इथे सीमा पार आलेला हा रामदेव दबा पतंडिया पार्ले ब्रिटानिया करम 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 दे धक्का ले छक्का लाइन से भटके तो भटके सिक्सर. यांनी मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळला. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. समीकरण आता बदलतंय. 41 धावा. आता 7 बॉल 8 ची गरज. सुजित कदमला शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. जबरदस्त मॅच. आणखीन किती फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये हा कॅच घेतलेला आहे. निलेश सर फलंदाज बाद झालाय. मॅचने पुन्हा एकदा वलंग घेतलं आणि हिट का जबर पत्तर से दिलेला आहे. 6 बॉल 8 ची गरज. टेन्शनवाली मात्रा. ऐकूया एक चांगलं संगीत.
8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, बनवावी लागेल मॅच, लढावं लागेल या मॅच मध्ये, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. 6 बॉल 8चा थरार, मेगा फायनल मध्ये पोहोचायचं आहे तर हे 6 बॉल सर्वोत्तम टाकावे लागतील आणि एका बाजूला 6 बॉल वरती सर्वोत्तम फटके खेळावे लागतील. जबरदस्त मॅच इथे होत असताना नवीन गोलंदाज इथे युवा आलाय आणि पंचांचा इशारा आलेला आहे आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला दंडित केलेला आहे. या क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिलं तर थोडासा बदलाव आणि त्याचबरोबर केळकर सुरशी गावचे खरं तर ग्रामस्थ या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय आदरणीय सुभाषजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही करू त्यांचं सहर्ष स्वागत. आता समीकरण बदललेलं आहे. 6 बॉल 7ची गरज आहे. चांगला बॉल टाकला होता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल कदम आहे, एक युवा खेळाडू आलेला आहे. जबरदस्त मॅच. आता एकदा ही मॅच आपण पाहिली तर साधूच्या टीमच्या बाजूने जात असताना, कारण का अतुल शेलारने षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर ही मनस्थिती आपण पाहतोय. 6 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट आणि ही संधी आलेली आहे. समोर असणार एक ताकदवर खेळाडू नवनीत चव्हाण. पदर तयार होतोय. येस, हा बॉल सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉलचा कॉल. प्रेशर आहे, परंतु या प्रेशर मधून साहिल कदमला आज मार्ग काढावा लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. साहिल कदमला स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील आणि चांगली बॉलिंग करावी लागेल. जबरदस्त मॅच. 6 बॉल 7ची मॅच. यावेळेस मोठा फटका आणि ही मॅच फिनिश केलेली आहे आणि बॉल चालला इथे समोरच्या दिशेला आणि खरं तर व्यासपीठाला त्या मानवंदन दिले खेळाडू कक्षाला. बॉल चालला इथे सीमारेषा पार. मॅच फिनिश. मॅच जिंकले. पंतांचा इशारा नो. यस, नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि थ्रो गोलंदाजी केली आणि मॅच फिनिश केलेला आहे. जबरदस्त यार, अफलातून बॅटिंग नवनीत चव्हाण. खरं तर दोन्ही अटेम्प्ट मध्ये मी म्हणेन दिले सर मन जिंकले आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलिंग आणि आता बॅटिंग. मॅच विन. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टी शर्ट घेण्यासाठी या. दोन्ही फायनलच्या संघांना विनंती की आपल्या संपूर्ण संघाला घेऊन तुम्हाला मुख्य व्यासपीठासमोर यावं लागेल. याची आपण नोंद घ्या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया.